नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे माझ्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलो या संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या अर्थातच माँ जगदंबा देवी संस्थान नागरतास येथे। वाशिम जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळापैकी हे एक धार्मिक स्थळ व ऐतिहासिक स्थळ आहे, जे की वाशिम जिल्ह्यात खूप प्रसिद्ध म्हणून मानले जाते। या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली मानला जातो। शेकडो वर्षापासून या मंदिरात देवीची आराधना होत आली आहे। लोकांच्या अखंड भक्तीमुळे हे स्थळ आजही श्रद्धा, विश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र बनले आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला प्रवेश करण्यासाठी मुख्यतः 2 द्वार आहेत। मंदिराच्या दोन्ही द्वारामधून आपण मंदिराकडे जाऊ शकतो। चला तर मित्रांनो, आज आपण बघूया श्री जगदंबा देवी संस्थान नागरतास। मंदिरामध्ये आत आल्यानंतर आपल्याला जवळपास 3 ते 4 इथे मंदिर आपल्याला दिसतील व त्याचबरोबर मंदिराचा भव्य स्वरूपात असलेला हा परिसर आपल्याला आपल्या समोर दिसत असेल। मित्रांनो, आपण सर्वप्रथम इथे असलेल्या माँ रेणुका देवी व माँ तुळजाभवानी यांच्या मंदिराकडे जाऊया। नवरात्र उत्सव चालू असल्यामुळे परिसरातील बहुतांश भाविक भक्त ज्यांचे तुळजापूर अथवा माहूरगडला जाणे होत नाही, असे भक्त इथे नागरतासला येऊन इथे माँ जगदंबा देवी व तसेच माँ रेणुका देवी व माँ तुळजाभवानीचे दर्शन इथे येऊन घेतात। माँ जगदंबा देवी संस्थानचा इतिहास सुमारे 400 वर्षे जुना आहे। येथील लोक इथे असे सांगतात की शेत नांगरत असताना नागरामध्ये देवीची मूर्ती सापडली होती। त्यानंतर ग्रामस्थांनी त्या मूर्तीची येथील मंदिरामध्ये स्थापना केली। आपल्या समोर असलेले हे मंदिर तेच आहे व ही मूर्ती पण तीच आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जाऊया अगदी आता अलीकडच्या काळामध्ये माँ जगदंबा देवी संस्थानमार्फत येथे विठ्ठल रुक्मिणीचे भव्य असे मंदिर बांधण्यात आले व त्याचबरोबर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून भव्य स्वरूपाचे सभामंडपही बांधण्यात आले व त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला लागूनच जगदंबा देवीचे कार्यालय आहे व कार्यालयासमोरच इथे काही शॉप आहेत जे आपल्याला दिसत आहेत। आपल्यासमोर दिसत असलेला हा वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा यज्ञ मंडप आहे, जो की संपूर्ण लाकूड व बांबू यापासून तयार केला आहे। अतिशय सुंदर असे काम या यज्ञ मंडपाचे केलेले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, माँ जगदंबा देवीच्या परिसरामध्ये आपल्याला येथे श्री गणेशाचं मंदिर, ईशा मातेचं मंदिर, आसरा मातेचं मंदिर व तसेच हनुमानाचं मंदिरही इथे आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, जगदंबा देवीच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक भक्त आपल्या मनातील इच्छा इथे व्यक्त करतो आणि तो अनुभवतो की देवी नक्कीच तिच्या भक्ताचे दुःख दूर करते। माँ जगदंबा देवीवर येथील परिसरातील असंख्य लोकांची भक्ती आहे। संस्थानच्या परिसरामध्ये भव्य सभागृह व स्वयंपाकगृह आहे व त्याचबरोबर प्रशस्त असे गार्डन आहे, जे की आपल्याला समोर दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण पाहत असलेले नागरतास येथे गाव आहे। देवीची मूर्ती सापडायच्या अगोदर या गावचे नाव कासारवाडी असे होते। देवीची मूर्ती सापडल्यानंतर या गावचे नाव नागरतास असे पडले। या संस्थांमध्ये नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या सकाळच्या आरतीला खूप मान असतो। येथील परिसरातील असंख्य भक्तगण सकाळी 4 वाजतापासून पैदल अनवाणी पायाने देवीच्या आरतीला येत असतात। नवरात्र उत्सव हा या मंदिराचा विशेष सोहळा मानला जातो। नवरात्र उत्सवामध्ये येथे लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण विदर्भातून येथे येत असतात। नवरात्र उत्सवामध्ये मंदिराचे आकर्षक रोषणाई व दीपमाळा व माँ जगदंबा देवीचे गीते व संपूर्ण परिसर हा जगदंबा माता की जय या जय घोषाने दुमदुमलेला दिसेल। मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय माता दी।